माझ्या लेकराचं हे संविधानासाठी रक्त सांडलं. स्वतः साहेब बाळासाहेब आंबेडकर स्वतः खंबीरपणे उभारून स्वतः त्यांनी कोर्टात लढून एक मी बहीण म्हणून माझा भाऊ पाठचा म्हणून मला आज न्याय मिळवून दिले. मी साहेबाची आभारी आहे. साहेबाला माझा धन्यवाद. बाळासाहेबाला. नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलमध्ये नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत जो 30 जुलैला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचे सर्वात प्रथम मी स्वागत करतो. सोमनाथ सूर्यवंशीला खरा न्याय आत्ता म्हणजे 7 महिन्यानंतर मिळाला असे आपण म्हणता येईल. कारण 7 महिने सतत या केसची पडताळणी किंवा केसची तयारी बाळासाहेब आंबेडकर करत होते. याचे सर्व श्रेय बाळासाहेब आंबेडकर यांनाच जाते. व बाकीचे नेते जे आता महाविकास आघाडीचे जे तोंडवर करून बोलत आहेत की बरं झालं निकालाचं स्वागत करतो, हे करतो किंवा आम्ही सतत ते बाजू सभागृहात मांडत होतो असे जे सांगत आहेत ते फक्त तोंड पुसण्याचं काम करत आहेत. जर ह्या सोमनाथ सूर्यवंशीच्या बाजूने जर कोण लढले असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच लढले आहेत. कारण हे एकमेव नेते त्यांनीच या सोमनाथला न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो. व त्याच्या आईचे सुद्धा कौतुक केले पाहिजे. कारण सरकारकडून 10 लाखाचा चेक आलेला असतानासुद्धा तो चेक त्याने नाकारला व त्यांनी त्या आईने सांगितले की मला फक्त माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे, मला तुमची भीक नको. व सरकारकडून ही मागणी आली होती की त्याच्या लहान भावाला सरकारी नोकरीची सुद्धा ऑफर आली होती. तरीसुद्धा त्या कुटुंबाने मोठे धाडस दाखवून तो सर्व सरकारकडून आलेली मदत नाकारलेली आहे. हे सर्वात मोठी गोष्ट आहे मित्रांनो. व हीच गोष्ट बाळासाहेब आंबेडकरांना भावली. आईचे ते आपल्या मुलाबद्दल किती प्रेम आहे त्यांना जाणवले व म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर पहिल्या दिवसापासून सोमनाथची केस लढत आहेत व त्याला खरे न्याय त्यांनी आज मिळवून दिलेला आहे. व मित्रांनो, आज हा निकाल लागलेला आहे त्यामुळे सर्व श्रेय बाळासाहेब आंबेडकर यांना जाते. व त्याचे स्वतः सोमनाथची आईने खूप आभार मानले व त्यांनी काय म्हणले ते आपण ऐकूया. आज माझ्या अन्यायावर झालंय, माझ्यावर अन्याय झालाय. अशा कुण्या गरीबाच्या आई वडिलावर ही येळ येऊ नये आणि कुण्यावरती अन्याय होऊ नये ही माझी एक मागणी आहे. माझ्या लेकराचं हे संविधानासाठी रक्त सांडलं. स्वतः साहेब बाळासाहेब आंबेडकर स्वतः खंबीरपणे उभारून स्वतः त्यांनी कोर्टात लढून एक मी बहीण म्हणून माझा भाऊ पाठचा म्हणून मला आज न्याय मिळवून दिले. मी साहेबाची आभारी आहे. साहेबाला माझा धन्यवाद. बाळासाहेबाला मी कोर्टाचे धन्यवाद करते. वकील संघाला, परभणीच्या, औरंगाबादच्या आणि सुप्रीम कोर्टच्या. सुप्रीम कोर्टानं पण मला न्याय दिला, मी त्याची आभारी आहे. परंतु सरकारने हार्ट अटॅक आलंय, आजार हाय, हे हाय, ते हाय म्हणून फडणवीस साहेबांनी बोलले. आता तर खोटं बोलायचं हे करा आणि आम्हाला गरीबाला न्याय द्या. आता तर लक्ष घाला साहेब, आमचं ही तुम्हाला विनंती आहे. मला साहेबांनी ही सत्य घटना जे समोर आला हे प्रकाश आंबेडकर साहेब समोर होऊन हे स्वतः लढले म्हणून ही घटना समोर आलेला आहे. नाहीतर अनेक पण दिशाभुली झाली असती. व मित्रांनो, ज्यावेळी सभागृहामध्ये आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री जी सोमनाथ सूर्यवंशीचे कसा मृत्यू झाला ते सांगत होते तेही आपण ऐकूया. म्हणजे किती खरे बोलावे, किती खोटं बोलावे याचे हे उदाहरण आहे. आपण एका महत्त्वाच्या पदावर आहोत व ते आपण सर्व गोष्टीची तपासणी केल्याशिवाय एखाद्या गोष्टीची माहिती आपण देऊ नये व वक्तव्य करताना किती गांभीर्याने केले पाहिजे हे समजले पाहिजे. तर मुख्यमंत्री काय म्हणतात तेही आपण ऐकूया किंवा सोमनाथचा मृत्यू कसा झाला ते पोलिसांकडून माहिती घेऊन काय माहिती देतात ते आपण पाहूया. 2 वेळा मॅजिस्ट्रेट पुढे त्यांना उभं करण्यात आलं. मॅजिस्ट्रेटने लिहिलेलं माझ्याकडे जो काही ऑर्डर पास करतात त्या ऑर्डरची कॉपी आहे ती मी आपल्याला देतो. दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेलं आहे की पोलिसांनी कुठला 3rd डिग्रीचा वापर केला आहे का, पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का. त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही. ते पूर्ण वेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत, अनएडिटेड 100%. त्या पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये
कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही. आणि आपण पोस्टमॉर्टम रिपोर्टचं पहिलं पान सगळ्यांनी वाचलं, पण त्यासोबत त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन आहे त्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये लिहिलेलं आहे की त्यांना COPD म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये लिहिलेलं आहे. दुसरं, त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये त्यांच्या ज्या जुना जखमा आहेत त्याचा देखील उल्लेख आहे. त्यांचा इथला बोन तुटलेला होता, तो जुना होता, त्यांनी सांगितलं, त्याचा देखील उल्लेख हा त्याच्यामध्ये आहे. पोलीस कस्टडीतनं ज्यावेळेस ते MCR मध्ये गेले त्यावेळेस MCR मध्ये जेलमध्ये असताना सकाळच्या वेळी त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्याने तक्रार केली. ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. मित्रांनो, तुम्ही पाहिलाच असाल की सोमनाथचा मृत्यू कसा झाला, की श्वासोश्वासाचा किंवा COPD आजाराने त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला असे गृहमंत्री भर सभागृहात सांगत आहेत. व तोच निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे की सोमनाथचा मृत्यू हा हृदयविकाराने झालेला नसून तर पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांकडून मारहाण झाल्यामुळे झालेला आहे. ही खूप मोठी बाब आहे, कारण हा आपण सगळ्या गोष्टीचा विचार न करता स्पष्टीकरण देणं ही चुकीचं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याला राज्य सरकारने काटेकोरपणे पालन केले पाहिजे व या पोलिसांना तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. जर ही गोष्ट करत नसाल तर सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. एक तर तुम्ही हायकोर्टाचा सुद्धा अपमान केलेलाच आहे, कारण तुम्ही हायकोर्टाने आदेश दिलेला असतानासुद्धा तुम्ही त्याच्यावर कारवाई केलेली नाही व परत तुम्ही त्या पोलिसांच्या बाजूनं राज्य सरकार त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम केलेलं आहे. कारण त्यांनी हायकोर्टाचा निकाल त्यांना मान्य नव्हता म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टात केस दाखल केली व सुप्रीम कोर्टाने सुद्धा चांगलाच त्यांना दणका दिलेला आहे. मुख्यमंत्री असूनसुद्धा तुम्ही जर गोरगरीब जनतेला जर न्याय देत नसाल तर तुमच्यानं काय अपेक्षा करायची आम्ही? गोरगरीब जनता अशीच वाऱ्यावर जाणार. तुम्ही जर गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर गोरगरीब जनतेला किती न्याय मिळेल हे यावरून स्पष्ट झालेलं आहे. व आता तरी बहुजनांनी जागे व्हायला पाहिजे की हे सरकार आपल्या विरोधी आहे, आपल्याला कधीच न्याय मिळू देणार नाही किंवा आपल्यावर अन्याय अत्याचारच करेल हे यावरून स्पष्ट होते.